पायाभूत सुविधा ह्या जनतेला मिळायला पाहिजे त्या, आणि याच दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं रस्त्याचं जाळं या देशामध्ये विणण्याचं काम केलं। जम्मू काश्मीरच्या टोकाचा माणूस कन्याकुमारीपर्यंत सहजरित्या गेला पाहिजे आणि दळणवळणाच्या व्यवस्था उभा राहिल्या पाहिजे। त्या दळणवळणाच्या व्यवस्था जर उभा राहिल्या तर व्यापार उद्यमाला खऱ्या अर्थानं चालना मिळत असते, रोजगार निर्मिती होत असते, रोजगाराला चालना मिळत असते, आणि मग किती दिवस खड्ड्यात रस्त्यात खड्डा आपण राहायचं। आणि म्हणून निश्चितपणानं जे काय लोक म्हणत आहेत की समृद्धी मार्गाच्या माध्यमातून पैसा आणि त्याच्या माध्यमातून आमदारक्या खरेदी खासदारक्या खरेदी चालतात, त्यांना नेमका विकास कशाला म्हणायचा हे त्यांनी त्यांची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी। आणि ज्यांना काविळी झालेली असती, काही काविळी या औषधानं बरी होती, पण काही काविळीचा आजार असा असतो की त्याला जगातलं कोणतंच औषध नसतं, त्या माणसाला कधीच चांगलं दिसणार नाही। आणि म्हणून मला वाटतं की जे बोलत आहेत, जे आरोप करत आहेत, त्यांनाच प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुम्ही कुणाकुणाच्या मांडीला मांडी लावून बसलाता। तुम्ही बारामतीचा आमरसही खाऊन आलेला आहे आणि तुम्ही सगळ्या पक्षांच्या दारात हिंडून आलेला आहे। जे सगळ्या पक्षांच्या दारात पिकेचा कटोरा घेऊन उभा राहतात त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतः विद्वानाची भाषा बोलू नये असं मला वाटतं।